राशीनुसार तुमचे मन आतून खऱ्या अर्थाने कशासाठी तळमळत असते. मेष रास, सतत स्वतःला सिद्ध करण्याची गरज न पडता कोणीतरी आपल्याला आणि आपल्या पडद्यामागच्या धडपडीला न बोलता समजून घ्यावे ही तळमळ. वृषभ रास, आयुष्यात कधीही न संपणारी स्थिरता आणि कितीही वाईट वेळ आली तरी आपल्याला कधीही सोडून न जाणारी हक्काची आणि प्रामाणिक माणसं मिळण्याची तळमळ. मिथुन रास, केवळ वरवरच्या गप्पा नाही तर आपल्या मनातील गुंतागुंत आणि विचारांची खोली समजून घेणारा एखादा वैचारिक जोडीदार मिळण्याची तळमळ. कर्क रास, आपण नेहमी इतरांची काळजी घेतो, पण कोणीतरी आपलीही लहान मुलासारखी काळजी घ्यावी आणि आपल्याला त्यांच्या कुशीत सुरक्षित वाटावे ही भावनिक तळमळ. सिंह रास, खोट्या स्तुतीची नाही तर आपण आपल्या माणसांसाठी जे काही करतो त्याची खऱ्या अर्थाने कदर व्हावी आणि कोणीतरी आपल्याला निस्वार्थपणे जपावे ही तळमळ. कन्या रास, सतत विचारांच्या चक्रातून सुटका मिळून मनाला खरी शांतता मिळावी आणि तू जसा आहेस तसा परफेक्ट आहेस हे विश्वासाने सांगणाऱ्या माणसाची तळमळ. तुळ रास, आपण नेहमी नाती टिकवण्यासाठी जो एकतर्फी संघर्ष करतो तसाच संघर्ष आपल्यासाठीही कोणीतरी करावा आणि नात्यात समान प्रेम मिळावे ही तळमळ. वृश्चिक रास, कोणावरही आंधळा विश्वास ठेवून स्वतःला पूर्णपणे व्यक्त करण्याची मोकळीक, जिथे फसवणूक होण्याची कोणतीही भीती नसेल अशा खऱ्या आणि पारदर्शक प्रेमाची तळमळ. धनुरास, केवळ रोजचे कंटाळवाणे आयुष्य न जगता आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण घडावे आणि कोणाच्याही दबावाविना मोकळा श्वास घेत जगता यावे ही तळमळ. मकर रास, जबाबदाऱ्यांचे ओझे आणि मजबूत असण्याचा मुखवटा थोडा वेळ बाजूला ठेवून कोणाच्या तरी खांद्यावर डोके ठेवून मनसोक्त आणि मोकळेपणाने रडता यावे ही तळमळ. कुंभ रास, स्वतःचा वेगळेपणा आणि स्वतंत्र विचार बदलण्याची सक्ती न करता कोणीतरी आपल्याला आहोत तसे स्वीकारावे आणि समजून घ्यावे ही तळमळ. मीन रास, या कठोर आणि स्वार्थी जगात कोणीतरी आपल्या निस्वार्थ प्रेमाची किंमत ओळखावी आणि आपल्या कल्पनेतल्या प्रेमासारखी खरी साथ मिळावी ही तळमळ. तुमची रास कोणती आणि तुमच्या मनातील ही तळमळ खरी आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.